नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडेड. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. श्रीरामांचे चरणकमल हृदयात धरून पवनपुत्र हनुमान ठीक आहे, आत्ता घेऊन येतो असे सांगून निघाला. तिकडे एका गुप्तहेराने रावणाला हे गुपित सांगितले तेव्हा रावण काल नेमीच्या घरी आला. रावणाने सर्व हकीकत सांगितली. काल नेमीने ती ऐकून वारंवार आपले डोके बडवून घेतले. तो म्हणाला, तुझ्या डोळ्यांसमोर ज्याने नगर जाळून टाकले त्याचा मार्ग कोण रोखू शकेल? श्री रघुनाथांचे भजन करून तू आपले कल्याण करून घे. हे नाथ, व्यर्थ बडबड सोडून दे. नेत्रांना आनंद देणाऱ्या नीलकमलासारख्या सुंदर श्याम शरीराच्या श्रीरामांना आपल्या हृदयात धारण कर. मी तू असा भेदभाव व ममतारूपी मूढता सोडून दे. महामोहरूपी रात्री तू झोपला आहेस, जागा हो. जो कालरूपी सर्पाचा भक्षक आहे त्याला कधी स्वप्नातही युद्धात जिंकता येईल काय? त्याचे बोलणे ऐकून रावण फार संतापला. तेव्हा कालनेमीने विचार केला की याच्या हातून मरण्यापेक्षा श्रीरामाच्या दूताकरवी मरणे श्रेयस्कर. हा दुष्ट तर पापांच्या समूहात रत आहे. तो मनात असा विचार करून निघाला आणि वाटेत त्याने माया केली. तलाव, मंदिर आणि सुंदर बागा बनवल्या. हनुमानाने सुंदर आश्रम पाहून विचार केला की मुनीला विचारून पाणी प्यावे म्हणजे थकवा जाईल. काल नेमी राक्षस मुनीचा कपट वेश धारण करून विराजमान झालेला होता. तो मूर्ख आपल्या मायेने मायापतींच्या दूताला मोहित करू पाहत होता. मारुतीने त्याच्याजवळ जाऊन मस्तक नम्र केले. तो श्रीरामांच्या गुणांचे वर्णन करू लागला. तो म्हणाला, रावण व राम यांच्यात मोठे युद्ध सुरू आहे. राम जिंकणार यात शंका नाही. हे बंधू, मी येथून हे सर्व पाहत आहे. माझ्याकडे ज्ञानदृष्टीचे मोठे बळ आहे. हनुमानाने त्याला पाणी मागितले तेव्हा त्याने कमंडलू दिला. हनुमान म्हणाला, एवढ्या थोड्या पाण्याने मी तृप्त होणार नाही. तेव्हा तो म्हणाला, तलावात स्नान करून परत ये, मग तुला मी दीक्षा देतो, त्यामुळे तुला ज्ञान प्राप्त होईल. तलावात उतरताच एका मगरीने पटकन त्याच वेळी हनुमानाचा पाय धरला. हनुमानाने तिला मारून टाकले. तेव्हा ती दिव्य देह धारण करून विमानात बसून आकाशातून निघून गेली. ती म्हणाली, हे वानरा, तुझ्या दर्शनामुळे मी पापरहित झाले. मला श्रेष्ठ मुनींनी दिलेला शाप नाहीसा झाला. हे कपी, हा मुनी नव्हे, घोर निशाचर आहे, माझे बोलणे खरे मान. असे म्हणून ती अप्सरा गेली. तोच हनुमान निशाचराजवळ आला. हनुमान म्हणाला, हे मुनी, प्रथम गुरुदक्षिणा घ्या, नंतर मला मंत्र द्या. हनुमानाने आपले शेपूट त्याच्या डोक्याला गुंडाळले आणि त्याला आपटले. मरताना त्याने आपले राक्षसी शरीर प्रकट केले. त्याने राम राम म्हणत प्राण सोडले. त्याच्या तोंडून राम नामाचे उच्चारण ऐकून हनुमानाला मनातून आनंद झाला व तो पुढे निघाला. त्याने वैद्यांनी सांगितलेला पर्वत पाहिला, पण औषध ओळखता येईना. तेव्हा हनुमानाने एकदम पर्वतच उपटून घेतला. पर्वत घेऊन हनुमान रात्रीच आकाशमार्गाने वेगाने निघाला आणि अयोध्यापुरीवर पोहोचला. भरताने आकाशात अत्यंत विशाल रूप पाहिले. तेव्हा त्याला वाटले की हा एखादा राक्षस आहे. त्याने बिनफळाचा एक बाण धनुष्य कानापर्यंत खेचून मारला. बाण लागताच हनुमान राम राम रघुपती म्हणत मूर्छित होऊन खाली पडला. प्रिय राम नाम ऐकताच भरत उठून धावला आणि उतावळा होऊन हनुमानाजवळ गेला. हनुमान व्याकुळ झाल्याचे पाहून त्याने त्याला हृदयाशी धरले. त्याला जागे करण्याचा प्रयत्न केला, परंतु शुद्धीवर तो येत नव्हता. तेव्हा भरताचे मुख उदास झाले. तो मनातून फार दुःखी झाला. डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला की ज्या विधात्याने मला श्रीरामांपासून दूर केले त्यानेच पुन्हा हे दुःखही दिले. जर माझे काया वाचा मनाने श्रीरामांच्या चरणकमलांवर निष्कपट प्रेम असेल आणि जर श्री रघुनाथ माझ्यावर प्रसन्न असतील तर या वानराचा अशक्तपणा व वेदना दूर हो. हे वाक्य ऐकताच कपिराज हनुमान कोसलपती श्री रामचंद्रांचा विजय असो असं म्हणत उठून बसला. भरताने हनुमानाला हृदयाशी धरले. त्याचे शरीर पुलकित झाले आणि नेत्रांमध्ये आनंद व प्रेमाचे अश्रू दाटले. रघुकुल तिलक श्री रामचंद्रांचं स्मरण करताच भरताच्या हृदयात प्रेम मावत नव्हते. भरत म्हणाला, हे तात, छोटा भाऊ लक्ष्मण आणि माता जानकीसह सुखनिदान श्री रामांची खुशाली सांगा. हनुमानाने सर्व वृत्तांत थोडक्यात सांगितला. तो ऐकून भरताला दुःख झाले व तो पश्चाताप करू लागला. हाय दैवा, मी जगात का जन्माला आलो? एकाही कामात मी प्रभूंना उपयोगी पडू शकलो नाही. नंतर ही वेळ शोकाची नाही हे जाणून व मनात धीर धरून पराक्रमी भरत हनुमानाला म्हणाला, हे तात,
तुला जायला उशीर होतोय आणि सकाळ होताच सर्वनाश होईल. म्हणून पर्वतासह तू माझ्या बाणावर चढ. मी तुला कृपाधाम श्रीरामांच्या जवळ पाठवतो. भरताचे म्हणणे ऐकून हनुमानाच्या मनात अभिमान उत्पन्न झाला की माझ्या ओझ्याने बाण कसा जाईल. परंतु श्रीरामचंद्रांचा प्रभावाचा विचार करून तो भरताच्या चरणकमलांना वंदन करीत हात सोडून म्हणाला, हे नाथ, हे प्रभू, मी तुझा प्रताप मनात धरून त्वरित जाईल. असे म्हणून व आज्ञा घेऊन तसेच भरताच्या चरणांना वंदन करून हनुमान निघाला. भरताचे बाहुबल, स्वभाव, गुण आणि प्रभूचरणांवरील अपार प्रेम यांची मनामध्ये वारंवार प्रशंसा करीत मारुती जात होता.